मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात गावागावातल्या महिला आता एकवटल्या आहेत। कर्ज माफ करण्याची मागणी घेऊन लोकप्रतिनिधींना या महिलांनी साकडा घातलाय। पाहूयात यवतमाळमधला एक रिपोर्ट। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि मागासलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपलं जाळं विणलंय। विविध गावांमध्ये महिलांचे बचत गट निर्माण करून त्यांना 20 ते 30% व्याजानं कर्ज द्यायचं आणि हप्ता पाडून व्याज आकारायचे। अल्पावधीत आणि कमी कागदपत्रांच्या उपलब्धतेत तातडीने कर्ज मिळू लागल्यानं हजारो ग्रामीण महिलांची ओढ मायक्रो फायनान्स कंपन्यांकडे होऊ लागली। गटातील एका महिलेने जरी पैसे दिले नाही तरी जबाबदार म्हणून सर्व गटातील महिलेने पैसे भरायचे असा अलिखित नियम या फायनान्स कंपन्यांचा आहे। मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अशा या पठाणी वसुलीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील महिलांना आता नाहक त्रास सहन करावा लागतोय। याच पठाणी वसुलीमुळे ग्रामीण भागातील महिला गाव घर सोडून जात आहेत। ग्रामीण भागातील महिलांचे संसार रोजमजुरीवर चालतात, मात्र चलन टंचाईमुळे मजुरीचे पैसे देखील या महिलांना मिळत नसल्यानं मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाची परतफेड करायची तरी कशी असा प्रश्न या महिलांना छळतोय। पीएफसी हा काही सरकारी गट आहे, देऊन पैसे आमच्याकडून पैसे नेण्याची जबरदस्ती करते। एसकेस बँक जे आहे ते पण काल येऊन गेले, ते पण म्हणत होते की पैसे भराच लागते, काही जरी झालं तरी तुम्हाला पैसे भराच लागते। त्यांना असं चालू केलेलं आहे की भरा किंवा नाही भरा, 2 महिला जर असेल तरी त्यांच्या पैसे घेऊन जातात, 4 महिला असल्या तरी पैसे घेऊन जातात। जर यांचं जर खरं असेल, मायक्रो फायनान्स जर सत्यात असेल, जर यांना जर इन्कम टॅक्स येते त्याच्यात जर जोडलं नसेल आणि जोडलं असतं तर एवढी सक्ती आणली नसती। यवतमाळला आम्हाला मायक्रो फायनान्स नकोच आहे, एकही गट नको। आणि आता जर हे लोक आम्हाला सक्ती करणार, यांना आम्ही मार देऊ, झोडपे देऊ, सगळ्या बाय एकत्र होतो आणि यांना बिलकुल यांच्या ऑफिस फोडून यांना जिल्हा बंद करू, यवतमाळ जिल्हा बंद। त्रस्त महिलांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांना घेराव घालून आपली व्यथा मांडली। महिलांची अभद्र व्यवहार करणाऱ्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी सूचना पालकमंत्री आणि खासदारांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे। आता घरामधले भांडे विकून टाका, तुम्ही गाण राहा म्हणते, कशी करा पण गट भरा म्हणते। आम्हाला काही माहित नाही, काही नाही, कसे गटा भरायचे काय समजलंच नाही तर काय आम्ही भरणार। ते कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आताच या जिल्ह्याचे एसपी साहेब यांच्यासोबत सुद्धा बोललेलो आहोत आणि हा जो या ठिकाणी महिलांना त्रास आहे मायक्रो फायनान्सच्या संस्थेच्या लोकांचा आणि त्या संस्थेचा, त्या संदर्भामध्ये निश्चित ठोस निर्णय घेण्यासाठी शिवसेना महिलांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहील। मायक्रो कंपनीच्या या पठाणी वसुलीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत। यातून तातडीने सुटका व्हावी अशी मागणी या महिलांनी केली आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।